नमः पार्वतीपदे हर हर महादेव। जय श्रीराम। वैद्यनाथ भक्ती मंडळ भव्य अशी कावड यात्रा उद्या 11 ऑगस्ट रविवार सकाळी 4 वाजता स्वातीनगर येथून निघायचं आहे आपल्याला टेम्पोने आणि येताना भव्य अशी कावड ही परळी वैद्यनाथ प्रभू वैद्यनाथाच्या इथं जल अर्पण करण्यासाठी घेऊन यायची आहे। आणि जे वयस्कर पुरुष असतील त्यांनी एटके कॉर्नर येथून सहभागी व्हावे आणि ज्या महिला असतील त्यांनी इथं मोंडा मार्केट येथून सहभागी व्हावे। मोंडा मार्केट इथं सरासरी 2 वाजता कावड येईल। मित्रांनो, कावड यात्रा काढण्याच्या मागचं उद्देश जे आहे ते 18 पगड जातीपातीमध्ये न वाटता फक्त हिंदू म्हणून आपण धर्म कार्यासाठी पुढे यावं आणि प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत राहतो म्हणून या प्रभू वैद्यनाथाची सेवा म्हणून आपण या कावड यात्रेमध्ये सहभागी व्हावं, एवढंच आमचा उद्देश आहे। आणि वैद्यनाथ भक्ती मंडळ गेल्या 3 वर्षापासून मंदिर स्वच्छता अभियान बी करत आहे आणि ही कावड यात्रा जी आहे आमचं हे 3रं पुष्प आहे। आम्ही याच्या अगोदर 2 वेळेस कावड यात्रा काढली, चांगला प्रतिसाद भेटला। ही कावड यात्रा कोण्या संघटनेची नसून कोण्या ह्याची नसून ही पूर्ण पर्यटकांची कावड यात्रा आणि आपण सर्व धर्म बांधव ह्याच्यात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं आणि कावड यात्रेची शोभा वाढवावी। आजकालचे हालात तुम्हाला माहितीच आहे, आपण जातीपातीमध्ये कधीच वाटलं नाही पाहिजे, आता बी नाही, याच्या अगोदर बी नाही, याच्यानंतर बी नाही। आपण सर्व हिंदू आहोत म्हणून आपण हिंदू धर्माचे सनातन वैदिक धर्म याचं कार्य करत राहिलं पाहिजे। आणि तुम्हाला परत विनंती करतो की बाबा तुम्ही माता भगिनींनो भव्य अशा संख्येने कावड यात्रेत सहभागी व्हा व कावड यात्रेची शोभा वाढवा। आणि ज्या कोणी वयस्कर लोकांना कावड यात्रेमध्ये सहभागी होता येत नाही त्यांनी आपल्या मोंडा मार्केट इथून बी सहभागी व्हा। जे काही सेवा होईल, श्रावण महिना चालू आहे, खूप चांगला योग आहे, त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊन कावड यात्रेची शोभा भव्य दिव्य वाढवावी। जय श्रीराम।